जाहीरनाम्याबद्दल बोलत होते, मोदींच्या गॅरंटीबद्दल बोलत होते। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात 2 सभा पार पडणार आहेत। देशातल्या मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय। अशातच आता काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगेंसाठी प्रियंका गांधी मैदानात उतरलेले आहेत। काही क्षणात उदगीरच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावरती प्रियंका गांधींची सभा सुरू होणार आहे। त्यामुळे प्रियंका गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे कोल्हापुरातले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा आयोजित करण्यात आलेली आहे। राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला आता वेग आलाय। देशातल्या मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय। अशातच काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगेंसाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्यात। काही क्षणात उदगीरच्या जिल्हा परिषदेच्या मैदानावरती प्रियंका गांधींची सभा सुरू होणार आहे। दरम्यान प्रियंका गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती जाणून घेऊयात। सभास्थळावरून आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, जर बघितलं तर आता प्रियंका गांधी मैदानात उतरल्यात। प्रियंका गांधींची ही पहिलीच सभा होते आहे। कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह दिसून येतोय, कारण की काँग्रेसला राज्यामध्ये आलेली जी नैराश्याची मळगळ होती, त्यांच्याच नेत्यांनी केलेले आरोप होते, अंतर्गत नाराजी असेल, राहुल गांधींना मिळत नसलेलं यश असेल, या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर प्रियंका गांधींकडे एक काँग्रेसचे कार्यकर्ते आश्वासक चेहरा म्हणून पाहतायत का? अगदी तुषार, सध्या मी उदगीरमध्ये आहे आणि आपण बघतोय की सभेच्या ठिकाणी जवळपास जिथपर्यंत हा सभा मंडप आहे तिथपर्यंत पूर्णपणे कार्यकर्त्यांची गर्दी अजूनही होताना दिसते। काही वेळातच स्वतः प्रियंका गांधी या ठिकाणी येतील। त्याच्यासोबत अमित देशमुख माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बडे नेते या सगळ्यांची इथं जी आहे ती होताना दिसते। तुषार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदाच वैशालीताई विलासराव देशमुख या देखील सभागृहाच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की सहसा त्याच अशा राजकीय व्यासपीठावर सहसा दिसत नाहीत। संपूर्ण देशमुख परिवार या निवडणुकीमध्ये पूर्ण झोकून देऊन लोकसभेच्या मैदानात उतरले असं मला वाटलं। कारण जरी डॉक्टर काळगे यांचा जरी चेहरा असला तरी लोकसभा लातूर ज्यावेळी विषय येतो त्यावेळी अर्थातच विलासराव देशमुख आणि या सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात। दिलीपराव देशमुख यांचं ग्रामीण भाजपवर चांगली पकड आहे। अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे देखील लोक या ठिकाणून आमदार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याच ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मागच्या दोन्ही वेळी पूर्ण ताकद अमित देशमुखांकडून लावण्यात आली नव्हती, मात्र यावेळी मात्र तसं दिसत नाहीये। वारंवार देशमुख घराण्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने चर्चा होत असते, यावेळी मात्र जोरदार ताकद, जोरदार चर्चा आणि संपूर्ण सभामंडप। खरं तर दुपारी 40-42 हे तापमान होतं, आता काहीसा पारा उतरलाय, मात्र त्याचीच संरचना जी आहे ती देखील तशीच करण्यात आली होती। मोठ्या प्रमाणावर कूलर्स असतील, फॅन असतील, पाण्याची व्यवस्था असेल, हे देखील व्यवस्थित करण्यात आलं। त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि स्थानिक उद्योजकांचा उत्साह पाहता अर्थातच लातूरची निवडणूक जी एकतर्फी वारंवार वाटत होती, बोलली जात होती, तशी मात्र जमिनीवरून तरी दिसत नाहीये असंच म्हणावं लागेल। तुषार, अगदी खरं राहुल, तू सांगतोस त्या पद्धतीनं लातूरची जी निवडणूक